पश्चिम बंगालसह तामिळनाडू आणि केरळमध्ये सत्तांतर। भाजप पहिल्यांदाच बंगालमध्ये सरकार स्थापन करणार। केरळमध्ये काँग्रेसच्या हाती सत्ता तर तामिळनाडूमध्ये थलपती विजयच्या टीव्हीकेचा मोठा विजय। पश्चिम बंगालमध्ये कमळ फुललं, भाजप 200 पार। ममता बॅनर्जी हरल्या, तृणमूल काँग्रेसच्या वाट्याला फक्त 83 जागा। तामिळनाडूमध्ये थलपती विजयचा टीव्हीके सगळ्यात मोठा पक्ष। डीएमके सत्तेबाहेर, स्टॅलिन यांचा पराभव। विजयच्या टीव्हीके पक्षाला 107 जागा तर डीएमकेला 72 आणि एआयडीएमकेला 55 जागा। केरळमध्ये बदल, काँग्रेसचा विजय। डावे सत्तेच्या बाहेर, काँग्रेस असलेल्या यूडीएफला 104 तर डाव्यांच्या आघाडीला 34 जागा। आसाममध्ये भाजपची हॅट्रिक, काँग्रेस पिछाडीवर। 101 जागा मिळवत हेमंत बिस्वा शर्मांनी गड राखला। काँग्रेसच्या वाट्याला 23 जागा। काँग्रेस नेते गौरव गोगोई यांचा देखील पराभव। पुदुच्चेरीमध्ये पुन्हा एनडीएची सत्ता येणार। 21 जागांवर आघाडी तर काँग्रेस आणि डीएमकेच्या आघाडीला 4 जागा। एन रंगस्वामी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार। थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान मोदी दिल्लीमधल्या भाजप मुख्यालयामध्ये जाणार। भाजप कार्यकर्त्यांसह विजयाचा जल्लोष साजरा करणार। ममता बॅनर्जी यांना कंटाळलेल्या जनतेनं हिंदुत्वाला मतं दिली। सुशिक्षित मतदारांनी ममतांना नाकारलं। भाजपच्या विजयावर सुवेंदू अधिकारी यांची प्रतिक्रिया।